व्हाईट कलर जो असतो तो प्रत्येक कलर मध्ये मिक्स होऊन तो त्या कलरचा रंग घेतो. तशीच नमी आहे, ती सगळीकडे मिक्स होऊन जाते. तिला असं जास्त खतरनाक एक्झाम्पल. हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल. सो ये है मेरी दोस्त प्राची, मेरी बेस्ट फ्रेंड. आप मिल चुके हैं उसको लास्ट व्लॉग में. सो टुडे वी डिसाइडेड कि आज हम एक गेम खेलेंगे, एक फनी व्लॉग बनाएंगे. सो आई हैव पोस्टेड स्टोरी ऑन इंस्टाग्राम. उसमें मैंने लिखा था टेल अस अजम्पशंस अबाउट अस, मेरे और प्राची के बारे में. सो अभी पढ़ते हैं, जो जो अजम्पशंस आए उसके ऊपर हम डिस्कशन करेंगे, उसको वो कितना सच है आपको बताएंगे. सो लेट्स प्ले दैट गेम विद अस. यस. और ये बहुत फनी ब्लॉग होने वाला है क्योंकि हमने एक्सपेक्ट नहीं किए हैं ऐसे कमेंट. शायद ऐसे भी हो सकते हैं उसमें, तो देखते हैं. सो पढ़ के बताओ पहला अजम्पशंस क्या है. तो फर्स्ट अजम्पशन है कि हम लोग चाइल्डहुड फ्रेंड है क्या. ओके, है क्या. नाही, आम्ही आम्ही कॉलेजमध्ये भेटलो होतो. आम्ही MSW ला सोबत होतो आणि हिचं स्पेशलायझेशन वेगळं आहे, माझं स्पेशलायझेशन वेगळं आहे. मी फर्स्ट इयरला आपण जास्त जवळ नव्हतो. आम्ही सेकंड इयर पासून एकदम खूप क्लोज बनलो आणि आमची वाईब एकदमच मॅच झाली. आणि नमी तर कॉलेजलाच नसायची. ती मला तर आठवत नाही, 7-8 महिने मी नमीला कॉलेजमध्ये पाहिलेलंच आठवत. असं नको म्हणू, माझी मम्मी पण व्लॉग बघत तर म्हणाली कॉलेजला. त्यांना नाही कळणार हे. त्यांना म्हणायचं अगं मम्मी असं बोलायला लागतं व्हिडिओ सांगणार. म्हणजे कॉलेजला नव्हती म्हणजे असं नाहीये, पण मला म्हणजे कॉलेजला कधी कधीच यायची, कधीतरी दिसायची. बट द रिझन बऱ्याचशा लोकांना माहिती पण नव्हतं की नमी कॉलेजला आहे म्हणून. असं काही नाहीये. एक कोणती तरी मुलगी यायची एकदम हायफाय, एकदम शायनिंग विनिंग मारून इकडे अशी करायची एवढंच माहितीये. हा, पण तसं काही नव्हतं. मला बोर व्हायचं कारण की आधीच्या कॉलेजेस मध्ये मी खूप ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व असायची. ड्रामा, डान्स, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी अँड लेक्चर्स ऑल्सो. पण इथं सगळं लेक्चर आणि ते पण एकदम वेळेवर यायचं, वेळेवर जायचं. सो ते थोडंसं मला मॅनेज करायला अवघड जात होतं. आणि पुण्यात मी पहिल्यांदाच आले होते म्हणून मला खूप बोर व्हायचं. म्हणून मी यायची, उशिरा यायची आणि लवकर चालली जायची घरी. म्हणून मग ही आम्हाला दिसायची. हा, माझे फ्रेंड्स पण नव्हते तेव्हा जास्त. मग त्याच्यानंतर तू भेटली मला कॉलेजला, मग मी भेटली, वाईब टुगेदर. हो, आम्ही दोघी जणी खूप टाइमपास करायचो. ही आधी वेगळीकडे राहायची. तू आधी गणपती माता? नाही, मी इकडे कुठे राहायचे ते गणपती माताच राहत होती का? नाही, बालाजीनगरला राहायचे मी. बालाजीनगरला नवले ब्रिजच्या पुढे. अच्छा, तेव्हा नव्हते ओळखत मी तुला. नाही. आमची वाईब अशी मॅच झाली की आम्ही दोघं पण इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर होतो, थोड्या छोटे. तेव्हा आम्हाला एवढं माहिती नव्हतं की इंस्टाग्राम आणि ऑनलाईन म्हणजे हे एवढं पुढे चाललं जाईल. तोपर्यंत आम्ही फक्त व्हॉट्सअपला, आम्ही कॉलेजला खूप फेमस होतो. म्हणजे रोज आम्ही फोटोज काढायचो. रोज कोणाचा पण चांगला, म्हणजे आमच्याकडे फोन होता पण एकदम साधा होता, एवढी क्लिअरिटी वगैरे नव्हती कारण तेव्हा कोणी जास्त असे ऍडव्हान्स फोन वगैरे वापरत नव्हतं. आम्ही जे कॉलेजमध्ये कोणी नवीन फोन घेईल ना त्यांच्या फोनमध्ये आमचेच फोटो असायचे. कंटिन्यू आम्ही फोटो काढायचो, रोज पोस्ट करायचो. असं कधीच नाही झालं की आम्ही पोस्ट नाही केलं. कोणते पण प्रोग्राम असून दे, तिकडे तो प्रोग्राम काही पण असून दे, शायनिंग आम्हीच मारायचो. आम्हाला त्या प्रोग्रामशी काही घेणं देणं नव्हता. आम्ही फक्त चांगली कपडे घालणं, इकडे तिकडे मिरवणं, शायनिंग मारणं एवढंच करायचं. हा, म्हणून आमचं थोडंसं वाईब मॅच झाली आणि आमचे थोडंसं हार्ट ब्रेक पण झालेलं एकाच टायमेला. तर मग मी प्राचीला फोन करून रडायचे. प्राची मी रडली की प्राची तिकडनं रडायची. नवी रडायला लागली की मला मोहिनी म्हणायची, प्राची अगं नको रडू. मोहिनी मला तिकडे समजायची, नवी तिकडे रडत असायची. आणि मग त्याच्यानंतर आम्ही पूजा दिदीच्या रूम वरती पण जायचो. आमची एक सिनियर होती पूजा दिदी म्हणून, ती खूप छान होती. नाही, चांगली होती बिचारी. हो, चांगले, ऑफकोर्स चांगले होते. तिचे ना आम्ही फेवरेट वाले होतो. तिच्यामुळे ना आमच्या कोणी नादी पण लावायचं. एकदम ना ती एकदम डेंजर डॉन होती कॉलेजची. तिला सगळेजण घाबरायचे आणि ती तेवढीच आमच्यासाठी केअरिंग होती आणि तिचा आमच्यावरती खूप जीव होता. मग ती आम्हाला खूप पॅम्पर करायची म्हणून आम्हाला कधीच कुणी काहीच बोलायचं नाही. असे वाईट काही इन्सिडेंट आमच्या बरोबर कधी घडले नाही. कुणी आम्हाला काय बोललं किंवा रॅगिंग झाली हे असलं काही आमच्या बरोबरच झालं नाही, कारण आमची पूजा दीदी सगळ्यांना रॅगिंग करायची. सो अशी आमची वाईब मॅच झाली. पण आम्ही चाइल्डहुड बेस्ट फ्रेंड नसलो तरी पण आमच्यामध्ये खूप चांगली बॉन्डिंग आहे. आम्ही खूप टाइम स्पेंड करतो. आम्ही म्हातारे होईपर्यंत सोबत राहणारे, तुम्हाला शेवटपर्यंत असेच आमचे व्हिडिओ बघायचे, मरेपर्यंत असे व्हिडिओ पोस्ट करत राहणार, तुम्हाला पुढे ते कळेलच. चल ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण खूप बडबड केलेली आता, त्यांना पण बोर होत असेल. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन बढ़ के दिखाओ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही दोघी मॉडेल आहात का? अच्छा, सो आहोत आपण मॉडेल? वाटतो आम्ही तसं. म्हणजे आहोत आम्ही, वाटतो नाही, आहोत आम्ही. आत्ता करत नाहीये, ही गोष्ट वेगळी आहे.
पण आधी आम्ही चांगलं मॉडेलिंग केलेलं आहे, आम्ही शोज पण केलेले आहेत है ना. येस. सो हाऊ वी स्टार्टेड? मे बी आम्ही MSW ला असतानाच ऍक्च्युली तिथूनच आमचं जास्त बॉन्डिंग झालं असं पण आपण म्हणू शकतो. कारण की आम्हाला मॉडेलिंग किंवा त्या गोष्टीमध्ये इतका इंटरेस्ट होता ना, आम्ही एवढे 5-5 इंच 4 इंचाचे हिल्स घालून दिवसभर उभं राहायचो, आम्हाला तरी पण थकल्यासारखं वाटत नव्हतं आणि आम्हाला अजून एनर्जी यायची. आम्ही त्याच्यामध्ये इतकं बिझी राहायचो आणि इतकं छान वाटायचं ना आम्हाला. आपण नाशिकला गेलो होतो का फर्स्ट शो आपला सोशल फॅशन शो झाला होता आपल्या कॉलेजमध्ये. नाही ना, फर्स्ट आपण नाशिकला गेलो होतो, रेसिडेन्शियल गेलो होतो ना. नाही सॉरी, पहिले आपला सोशल फॅशन शो हा. झाला, तिथून आपल्याला त्यांनी रेकग्नाइज केलं होतं. देन दे कॉल्ड अस फॉर नाशिक शो. येस बरोबर. नाही पहिला आपण नाशिकचा करून आलो होतो, मग आपण कॉलेजमध्ये अरेंज केला होता. हा, असं झालं होतं. बरोबर. त्यांना फर्स्ट आम्ही प्रॅक्टिस वगैरे कॉलेजमध्ये केली होती आणि म्हणजे आम्ही एक XYZ व्यक्ती होते, ते ऍक्च्युली कार्निवल्स वगैरे किंवा मॉडेलिंग या फील्डमध्ये होते. नाव नाही घेऊ शकत कारण की प्रमोशन आम्ही करत नाही कोणाचं. पण त्यांनी आम्हाला रिकॉग्नाइज केलं की आमची पर्सनॅलिटी जी होती, आम्ही खूप बिंदास होतो आधीपासून कॉलेजमध्ये, असं लाजून घाबरून आम्ही नव्हतो जात. आमची बोल्ड पर्सनॅलिटी होती, आम्हाला आधीपासून छान आणि टकाटक राहायला आवडायचं. तर मग त्यांनी आम्हाला विचारलं, अप्रोच केलं की तुम्ही करणार का, आणि आम्ही तर तयारच होतो. आमची फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी होती, आम्ही आधी कधी ट्राय नाही केलंय. आणि मग तेव्हापासून आम्ही, म्हणजे तो आमचा फर्स्ट शो होता, आम्ही नाशिकला केला होता. नाशिक फॅशन कार्निवलला जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा आमच्या 2 कॅटेगरी होत्या. मी डस्की कॅटेगरी मध्ये होते आणि स्किनी मध्ये yes, होते. as usual आता you जरी can जाड see- दिसले असतील ना तरी मी पहिली स्किनीच होते. आता तू जाड नाही, आता तू स्किनी आता मी स्किनी नाही, आता मी मी डस्की कॅटेगरी मध्ये वॉक केलेला, वेस्टर्न आणि दोन्ही कल्चरल पण मध्ये वॉक केलेला, ट्रॅडिशनल पण होतं. सो तो वॉक तर आपला खूप चांगला झाला होता. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये फॅशन सोशल फॅशन शो केला होता. त्याच्यामध्ये जे आपले सोशल इश्यू असतात, वॉटर रिलेटेड, सॅनिटेशन, देन डोमेस्टिक अब्यूज आणि स्त्रीभ्रूण हत्या वगैरे ह्या सगळ्या टॉपिकवर आम्ही एक फॅशन सोशल फॅशन शो अरेंज केला आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट डान्स केला होता तो. अगले जन्म नाही, अगले जन्ममुळे बिटिया की जो ना, त्याच्यावर डान्स केला होता पण केलेला आणि वॉक पण केलेला. आणि मी ना HR बनले होते आणि माझे एक जो इंटरव्ह्यू घेणारा HR होता त्यांनी माझा, सॉरी मी HR नव्हते, मी त्याच्यातून मॉडेलच बनले होते. आणि त्या मॉडेलिंगच्या इंटरव्ह्यू साठी मी गेले होते आणि त्यांनी माझा हात पकडला आणि मग मी असं झटकला आणि मी रडत गेले, असं मी काहीतरी ऍक्ट केलं होतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग तू आणि अजून एक कोणतरी मुलगी होती, ती दोघं चालत आले आणि एकदम असं स्ट्रॉंगली वॉक केला. हिमांशी एक आमच्या कॉलेजमध्ये होती, ती होती, आम्ही दोघं जण सोबत होतो. आणि मकबूल होतं माझा हात पकडायला, मी असं करून मकबूलने असा हात झटकला आणि मी निघून गेले होते. भारी वाटलं होतं, मजा आली होती आमच्या कॉलेजमध्ये. आणि कॉलेजवाल्यांसाठी पण मे बी हा फर्स्ट शो होता. येस, फर्स्ट लास्ट शो होता, भारी होता, ब्लॉकबस्टर होता आपला. आणि दिस वॉज अवर मॉडेलिंग जर्नी, की आम्ही असं खूप असं म्हणजे एकदम करिअर केलंय मॉडेलिंग मध्ये असं काही नाही, बट ऑन अँड ऑफ वी डिड. ऍक्च्युली आम्ही लवकर सोडलं पण नसतं, पण कोविड आला आणि कोविड नंतर मग बरेचसे लोक ना, म्हणजे एक डिमोटिवेट होऊन जातो ना आपण. आणि कोविड नंतर ना आमचे बरेचसे क्लासमेट्स ऑलरेडी कोविडच्या आधी जॉबला लागले होते, काही कोविड नंतर जॉबला लागले होते. आम्हाला थोडा पिअर प्रेशर फील झाला की अरे आपल्या फील्ड मधले सगळे लोक जॉब करतायत, आपण अजूनही जॉब पाहिला नाहीये किंवा इंटरव्ह्यूज देत नाहीये, थोडा प्रेशर आला आम्हाला. आणि मग आम्ही हे जे आमचं मॉडेलिंगचा आमचा जो इंटरेस्ट एरिया, खरं तर खूप आम्हाला इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये, पण तो आम्ही थोडासा तिथे कट केला आणि आम्ही आमच्या प्रोफेशनल जॉब कडे वळलो. हा, बट मी ऍक्च्युली म्हणजे मी पण थोडा मध्ये सोडल्यानंतर एकदा ट्राय केलं होतं, एक पेजेंट मध्ये मी पार्टिसिपेट, मला काय मिळालं होतं मध्ये, अरे हा तुला युनिक पर्सनॅलिटी सबटायटल विनर झाली होती मी. कारण की मी डान्स करू शकते, गाऊ शकते, अँड प्लस आय एम अ सोशल वर्कर, स्टील आय एम डुईंग मॉडेलिंग, सो दॅट्स वाय आय गॉट दॅट युनिक पर्सनॅलिटी सबटायटल विनर. आम्ही मल्टिपल काय असतात त्यांच्यामध्ये, मल्टिपल टॅलेंट असतात, टॅलेंटेड, त्याच्यापैकी लोक आहेत. येस, कसे आहेत? असं कर सो आम्ही मॉडेल आहोत, बट फुल टाइम नाही, कधीतरी करतो, मॉडेलिंग करतो. येस, तुम्हाला आमच्या कम्युनिकेशन स्किल्स वरून तर लक्षात आलंच असेल. तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ ना आम्ही मॉडेलिंगचा पण टाकू, एखादा वॉक करतानाचा. आणि आपण ट्राय करू की आपण परत मॉडेलिंग मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करू. आता थोडं आम्हाला आमच्या फिटनेस वरती पण लक्ष द्यायचंय, कारण खूप गॅप आहे. आम्हाला काय परत प्रॅक्टिसची वगैरे गरज नाहीये, आम्ही चालता पण आम्ही मॉडेलिंग करून टाकतो, कारण ते आमच्या इनबिल्ड आहे डायरेक्ट. म्हणजे आपल्याला फक्त स्वतःवर आता काम करायचं थोडंसं, आता जे वजन वाढलंय ते कमी करायचंय,
परत स्किन. ठीक आहे, वी विल डू आणि We will be back. सो आपला नेक्स्ट अजम्पशन आहे, यू पीपल आर टू सोशल. आहोत का आपण सोशल? आहोत का? असं वाटतं आमच्याकडे बघून आम्ही सोशल आहे. तर मी हिच्याबद्दल सांगते जेवढं मला माहितीये, मी तिला ओळखते त्यावरून ना. मी खूप सोशल आहे, म्हणजे लाईक ती कुठेही जाऊन दे, ती तिचा ना एक ऑरा घेऊन फिरते. तिचं कुठेही लगेच सगळ्यांबरोबर ओळखी होतात. तिच्या लगेच सगळ्यांबरोबर ओळखी होतात आणि ती प्रत्येक गोष्टीमध्ये मॅच होऊन जाते. लाईक व्हाईट कलर जो असतो तो प्रत्येक कलर मध्ये मिक्स होऊन तो त्या कलरचा रंग घेतो. तशीच ना मी आहे, ती सगळीकडे मिक्स होऊन जाते. तिला असं जास्त खतरनाक एक्झाम्पल, खतरनाक. तिला जास्त ऍडजस्ट करायला म्हणजे त्रास नाही होत. ती मॅनेज होऊन जाते. तिला कोणत्या पण सिच्युएशन मध्ये टाका, ती बरोबर मोल्ड होऊन जाणार. लाईक ती माती आहे, तिला कोणत्या पण साच्यामध्ये टाकलं ना, ती त्याचा आकार घेऊन टाकते आणि तिला असं जास्त ऍडजस्ट करायला टाइम नाही लागत. ती लवकर मित्र मैत्रिणी बनवते आणि ती पण खूप चिल आहे, ब्रो कोड वाली आहे ती. येस, आय एम सोशल. 100, 200, 300, 400, 500% ही सोशल आहे. मंडळ आपल्या आभारी. सो मी आता प्राचीबद्दल सांगते. सो प्राची ऑल्सो सोशल आहे, बट थोडस प्राचीला ऍडजस्टमेंट करायला वेळ लागतो. आणि तिला जर ओळखीची लोक असली किंवा वाईब मॅच होत असेल तर ती पटकन मॅच होते किंवा ती पटकन मिक्स होते. बट नवीन ग्रुप असेल आणि नवीन लोक असतील आणि थोडस तिची वाईब मॅच होत नसेल तर मग प्राचीला थोडासा वेळ लागतो. एकदमच इंट्रोवर्ट नाहीये प्राची, एक्स्ट्रोवर्ट आपण तिला म्हणू शकतो ऍट सम पॉइंट. ती थोडीशी मिक्स होते लोकांमध्ये, बट जेव्हा ती मिक्स होते त्याच्यानंतर मग तुम्ही कोणीच बोलू नाही शकत तिच्या पुढे. मग तिथं प्राची एकदम ओन अप करते सगळा स्टेज आणि एकदम घेते लिडरशिप. सो दिस इज प्राची, की थोडंसं ऍडजस्टमेंट करायला थोडंसं प्राचीला उशीर लागतो, पण जेव्हा होते तेव्हा एकदम फाडून टाकते मग सगळ्यांची. सो दिस इज प्राची. सो आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता. हो, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन इज की तुम्ही लेस्बियन आहात का? नाही. नाही, लेस्बियन नाहीत आम्ही. हा, आमचं प्रेम खूप आहे एकमेकांवर, नो बट नॉट लाईक दॅट. काही पण लग्न झालं आमच्या दोघांचं आणि आमचे नवरे आमच्यावर खूप प्रेम करतात. Oh my आम्ही पण God. त्यांच्यावर खूप प्रेम करतो. आम्ही लेस्बियन नाहीयेत. वी आर स्ट्रेट पीपल. वी आर स्ट्रेट. जर लेस्बियन राहिलो असं मी लग्न काय केलं असतं, आम्ही सोबतच राहिलो असतो. नाही, करू शकतात. आता हे सगळे लोकच करतात असं नाहीये ना. आयडेंटिटी ज्यांना नाहीये, जाऊन दे, तो टॉपिक खूप मोठा आहे. या गोष्टीवरती नाही बोललेलंच खूप बरं. आणि खूप पर्सनल टॉपिक येतो. सो सेन्सिटिव्ह आहे खूप टॉपिक, त्याच्यावर बोलायला नको. बट वी आर नॉट लेस्बियन, वी आर स्ट्रेट ऍज स्ट्रेट लाईन. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन मी वाचते. अच्छा, तू वाच. तुमच्या दोघींना स्वयंपाक येत नसेल. ओ माय गॉड, यांना कसं कळलं? घरातल्या गोष्टी कोणतरी लीक करताय. आपले नवरे जाऊन तर नाही कंप्लेंट करत आहे ना. त्यांनी तो जग जाहीरच केलंय आपल्याला स्वयंपाक येत नाही. पण पण असं नाहीये. नाहीये. त्यांना असं वाटतं, पण आम्हाला असं वाटतं की आम्हाला सगळा स्वयंपाक येतो. छान बनवते. भाकरी पण बनवतो. मला प्राचीने भाकरी बनवायला शिकवलंय. कधी कधी भात फक्त कच्चा राहतो, पण याचा अर्थ असा नाही स्वयंपाक येत नाही म्हणून. मी त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितलाय, मी हिला एकदम भाकरी शिकवल्यात आणि मी एका अटेम्प्ट मध्येच गोल भाकरी बनवली. तुम्हाला तिथूनच अंदाज येऊन जाईल की आम्ही किती चांगले कुक आहे. हो, मला चिकन बनवता येतं, चपाती बनवता येते, मला मॅगी बनवता येते, मसाला मॅगी एकदम छान बनवते, अंडावाली मॅगी बनवता येते, मला पनीर मॅगी बनवता येते. बघ, मॅगीचेच किती प्रकार येतात मला बनवता. मला केक पण बेक करता येतो. मी आता रक्षाबंधन स्वयंपाकामध्ये सगळं आणि जे राहिलं ते माझा नवरा बनवून घेतो. हे नव्हतं सांगायचं ना. पण ठीक आहे, आम्हाला स्वयंपाक इतका येत नाही. मी अग्री की आम्हाला येत नाही जास्त. असं नाही म्हणायचं, येतो आम्हाला. थोडं असं नाही की पुरणपोळी आम्ही करू शकतो, नाही करू शकतो, नाही येत आम्हाला. खूप अवघड असते खूप लोकांना येत नाही. त्यात काय एवढं, खूप लोकांना नाही येत. जसं की आम्हाला बाकीच्या गोष्टी पण येत नाही. पण आम्ही पोट भरण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी जितकं लागतं तितकं आम्ही बनवून खाऊ शकतो आणि दुसऱ्यांना पण खाऊ घालू शकतो. सो आम्हाला येतं गाईज जेवण बनवता. असं काहीही तुम्ही सर्वाइव्ह करू शकतो. लाईफ स्किल म्हणून जेवढं यायला हवंय मेलला किंवा फिमेलला, तेवढं आम्हाला येतं. आम्हाला कुठे जंगलामध्ये सोडून दिलं किंवा आम्ही एखाद्या ठिकाणी अडकलो
जसं कोविड आला होता, अडकलो होतो, आम्ही सर्व्हाइव्ह करू शकतो. तेवढं तर बेसिक फूड येतच आम्हाला. हा, किंवा त्याच्यापेक्षा जास्तच हो, येतं. अँड ॲज अ सोशल वर्कर आय वॉन्ट टू टेल यू, लेट यू नो की कुकिंग इज नॉट अ जेंडर रोल. बरोबर. इट्स अ बेसिक स्किल, सर्वायव्हर स्किल आहे हे, की मुलींना किंवा बायकांना स्वयंपाक आला पाहिजे आणि त्यांनीच हे सगळं शिकलं पाहिजे असं काही नाहीये. खूप बेसिक स्किल आहे, सगळ्यांना आलं पाहिजे. बरोबर आणि आहे. आम्हाला येत नाही त्याच्यामध्ये काय असं आम्हाला लाजबीज वाटत नाही, बिलकुल शेम वाटत नाही. आम्हाला जितकं जगण्यासाठी मला उपयुक्त तितकं जेवण आम्हाला बनवता येतं, अजून पण आम्ही शिकतोय. आणि आपल्याकडे कसं आहे माहितीये का, की मुलींनीच केलं पाहिजे आणि स्वयंपाक म्हणजे मुलींनीच, जसं ही बोलली की बेसिक स्किल आहे. आपल्याकडे लोक एवढं सेन्सिटिव्हच नाहीये. एखादा मुलगा चांगला स्वयंपाक करतोय, ह्याला पण लोक त्याला काही पण म्हणजे टोमणे मारणं वगैरे ह्या गोष्टी होतात. पण जर तुम्ही अदर कंट्रीज मध्ये बघाल, ती लोकांना म्हणजे मेल फिमेल दोघांनाही प्रत्येक गोष्टी येत असतात. असं काही ते म्हणत नाही की घर साफ करणं फक्त फिमेलचं काम आहे, स्वयंपाक करणं फक्त फिमेलचं काम आहे, घर सांभाळणं फक्त फिमेलचं काम आहे. साऊथ कोरिया असेल, नॉर्थ कोरिया नाही, साऊथ कोरिया सॉरी साऊथ कोरिया असेल, जपान असेल, चीन असेल, तिकडचं जर कल्चर बघितलं तर तिकडच्या मुला मुलींना सगळ्या गोष्टी येतात आणि ते दोघंही इक्वली जॉब पण करतात, घरातली कामं पण करतात. हे खूप चांगलं कल्चर आहे. आपल्या इंडियामध्ये हे लवकरात लवकर व्हावं असं मला वाटतं. सम एक्सटेंट हे झालेलं पण आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण जसं दूर नको जायला, माझाच नवरा म्हणजे तो पण स्वयंपाक करते, मी पण, तो पण करतो, मी पण करते. असं नाही म्हणजे ज्याला तेव्हा म्हणजे मी एखाद्या वेळेस ऑफिसला असेल, मला खूप वेळ होत असेल, तो असं बसत नाही सोफ्यावर की ही येईल मग जेवण बनवेल. तो जेवण बनवून ठेवतो, लिटरली जेवण बनवून कमी ठेवतो. पर्सेंट आहे ना, 1% कुठे लोक असे असतील, पण सगळ्या नाही आहेत ना. त्याचा एक्सेप्टन्स तेवढा आहे, त्याचे पेरेंट्स तसे ओपन माइंडेड आहेत, त्यांनी त्याला शिकवलंय तसं, तसे त्याच्यावर संस्कार केलेत म्हणून तो तसा आहे. पण सगळेच पेरेंट्स असे नाही आहेत आपल्याकडे अजून पण. उलट जेव्हा जॉईंट फॅमिली असेल किंवा जर नवऱ्याने काही काम केलं तर उलट सासूच किंवा सासरे यांना आवडत नाही त्या मुलांनी त्यांचं काम केलेलं नाही. हा, पण मग मला असं वाटतं की हे खूप आता वर्षानुवर्ष चालत आलेले, पिढ्या चालत आले, तर थोडासा त्याला वेळ लागेल एक्सेप्टन्स यायला. बट मला असं वाटतं की लोक बदलतायत आता. जी येणारी पिढी आहे किंवा आताचे जे म्हणजे हजबंड वाईफ आहेत, ते दोघं इक्वली जॉब वगैरे करतात. इक्वालिटी खूप मॅटर करते रिलेशनशिप मध्ये, तर ते एक्सेप्टन्स यायला. सो हे सगळं चेंज होता होईल असं मला वाटतं. सो आजचा व्हिडिओ आमचा इथंच संपलेला आहे. आमचे क्वेश्चन्स आणि अजम्पशन्स सगळे संपलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण तुमच्या मैत्रिणीसोबत असंच टास्क खेळा आणि एन्जॉय करा, कारण की आम्हाला तर खूप मजा आली. कारण की खूप दिवसांनी आमच्या कॉलेजच्या आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि आम्ही खूप छान गप्पा केल्या याच्यावर. आणि काही सेन्सिटिव्ह टॉपिक होते, काही इमोशनल टॉपिक होते, त्यावर पण आम्ही खूप साऱ्या चर्चा केली. सो तुम्हाला पण हे आवडलं असेल तर तुम्ही पण ट्राय करा तुमच्या मैत्रिणीसोबत आणि आम्हाला पण कळवा की कमेंट्स मध्ये की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून आम्ही असे व्हिडिओ बनवायला पाहिजे का. ठीक आहे, सो मिळते नेक्स्ट. लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. हा, प्राचीने सांगितले ते फॉलो करा. माझी एक आयब्रो अशी उंच दिसते का ग? हो, ती माझी पण दिसते इकडनं. ठीक आहे, आता आम्ही हे डिस्कशन आम्ही कंटिन्यू करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.